वेलकम फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी रंजनास कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय। मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे आपल्या महिलांचं सगळ्यात आवडीचं व्रत। श्री महालक्ष्मी महात्म्य, महालक्ष्मीचे गुरुवार आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकतो। तर आज मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहे, तर गुरुवारी आपण पूजा मांडणी कशी करायची आहे, अगदी सोप्या पद्धतीने पण अगदी विधिवत पूजा मांडणी कशी करायची, तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। यासोबत बघा, मी अगदी इन शॉर्ट मध्ये आता तुम्हाला वाचून दाखवते की या व्रताचे नियम काय आहे। तर सगळ्यात पहिले बघा, हे व्रत का करायचं। श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुख समाधानाने चालावा, म्हणून बऱ्याचशा स्त्रिया, पुरुष, कुमारिका हे व्रत करतात। हे व्रत कोणीही करू शकतं। ताई मी विधवा आहे, मी केलं तर चालेल का? तर हो ताई, तुम्ही सुद्धा करू शकतात, असं काही नाहीये। व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते। आणि जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही कारणामुळे जमलं नाही, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी त्याची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी सांगता करायची असते, म्हणजे उद्यापन करायचं असतं। काही स्त्रिया दर गुरुवारी हे व्रत करतात, वर्षभर हे व्रत त्यांचं चालू असतं। आणि या व्रताचं खरंच खूप महात्म्य आहे। बऱ्याच जणांना अनुभव सुद्धा आलेला आहे। मी सुद्धा दरवर्षी करते, मला सुद्धा त्याचा खूप छान अनुभव आलेला आहे। तर या व्रताचे नियम काय आहे? व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे। या दिवशी काही आकस्मिक अडचण आल्यास दुसऱ्याकडून कोणाकडून तरी पूजा करून घ्यावी आणि आपण उपवास करावा। म्हणजे काही मासिक धर्म आला वगैरे, तर पूजा कोणी दुसऱ्याने केली आणि तुम्ही फक्त सेवा म्हणजे मनामधून सेवा केली, जप वगैरे तुम्ही केले तरी पण चालेल। आणि तुम्ही उपवास करायचा असतो, बाकी आपल्याला ग्रंथाला वगैरे हात लावता येत नाही। एकादशी, शिवरात्र या अन्न उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी। म्हणजे गुरुवारी जर काही इतर गोष्टी आल्या आणि तुमचं जर दुसरं व्रत चाललेलं असेल, तर मार्गशीर्ष गुरुवार आणि ते गुरुवार एकत्र करता येणार नाही। मग हे मार्गशीर्षचे 4 गुरुवार तुम्हाला मार्गशीर्षचे करायचे आहे आणि समजा 11 गुरुवार चाललेले, तर ते ह्या महिना थांबून पुढच्या महिन्यापासून कंटिन्यू करायची। व्रत पूजा कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही शेजारच्या पाजारच्यांना बोलू शकतात। जमल्यास संध्याकाळी तुम्हाला गायीची पूजा करायची आहे, गायीला नैवेद्य दाखवायचा आहे। आणि उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी वाचून झाल्यानंतर तुम्हाला 3, 5, 7 सवाष्ण महिलांना किंवा कुमारिकांना बोलून त्यांना हळद कुंकू देऊन तुम्हाला एक फळ द्यायचं आहे, जमल्यास दूध द्यायचं आहे आणि या व्रतकथेची प्रत द्यायची आहे। ही व्रतकथा द्यायचीच आहे, हे कंपल्सरी आहे। आणि त्यानंतर तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडून या व्रताची सांगता करायची असते। आणि बघा, जमल्यास दर गुरुवारी तुम्ही काहीतरी शिरा म्हणून प्रसाद म्हणून शिरा करू शकतात, केळी तुम्ही अर्पण करू शकतात। विशेष महिन्यात जमलं नाही तर कोणत्याही तुम्ही गुरुवारी करू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, याआधी तुम्ही हे व्रत केलेलं नसेल तर महिलांनो तुम्ही करू शकतात। ताई माझी इच्छा आहे, मी करू का? हो, करू शकतात। आणि समजा तुम्ही आधी करत होता पण काही कारणामुळे तुमचे हे उपवास सुटले असतील तरी सुद्धा तुम्ही परत करू शकता। पहिल्या दिवशी मासिक धर्म असेल, करता येत नसेल तर तुम्ही जो पुढचा येणारा गुरुवार आहे तेव्हापासून सुरुवात करा आणि मग 4 गुरुवार पुढच्या महिन्यामध्ये त्याचं पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं, म्हणजे पौष महिन्याच्या गुरुवारी तरी सुद्धा चालेल। तर मनातला भाव महत्त्वाचा आहे, मनापासून करा। तर आता पूजा मांडणी कशी करायची अगदी सोपी आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते। पण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। त्यावरती नवीन किंवा स्वच्छ धुतलेले लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र टाकायचे आहे। चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे। आणि तुमच्याकडे दोन्हीही नसेल तर व्रतकथेचं पुस्तक जरी ठेवलं तरीही चालू शकतं। त्या पुस्तकावरती महालक्ष्मीचा फोटो आहे, आपण त्याचेही पूजन करू शकतो। इथे मी हा लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून फोटोला हार घालून घेतला आहे। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पडीभर पाणी घ्यायचं, ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं, ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं, ओम माधवाय नमः। चौथ्या वेळेस पाणी उजव्या हातावरून खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे, ओम गोविंदाय नमः। आचमन केल्यामुळे आपल्या मनाची तसेच शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते, त्यामुळे आचमन करणं गरजेचं आहे। त्यानंतर चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती दिवा स्थापन केला आहे। दिवा प्रज्वलित करून दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची, दिव्याला नमस्कार करायचा।
कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करायची असते, त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घेतला आहे। दिव्या दिव्या दीपत्कार, काने कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार। त्यानंतर आपण कलश मांडूया। त्यासाठी चौरंगावरती आपल्याला गव्हाने किंवा तांदळाने रास घालायची आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण कलश स्थापन करणार आहोत। त्या कलशावरती मी आधीच हळदी कुंकूने स्वस्तिक आणि 5 नाम ओढून घेतले आहेत। हा कलश मी 80% पाण्याने भरून घेतला आहे। कलशामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, दुर्वा, फूल हे सर्व टाकायचं आहे आणि कलशावरती आपल्याला 5 प्रकारच्या फळझाडांची किंवा फुलझाडांची पानं लावायची आहेत किंवा मग आंब्याची पानं लावू शकता किंवा मग नसेल मिळाली तर विड्याची पानं लावली तरीही चालतील। या ठिकाणी मी 5 विड्याची पानं लावून घेतली आहेत। त्यानंतर आपल्याला कलशावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा। या ठिकाणी मी नारळाला थोडंसं सजवून घेतलेलं आहे। या कलशाला आपण महालक्ष्मीचं स्वरूप देऊन त्याची पूजा करायची आहे, त्यामुळे मी कलशाला वस्त्र देखील घालून घेतले आहे। त्यासोबतच मी इथे देवीला अलंकार देखील घातले आहेत। हा सगळा सजावटीचा भाग आहे। तुम्हाला सजवायचं असेल तर यापेक्षाही तुम्ही छान सजवू शकता किंवा मग तुम्ही साधा कलश जरी मांडला तरीही चालू शकतं। शेवटी भाव महत्त्वाचा आहे। यापैकी एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तरीही चालू शकतं। शेवटी मनोभावे पूजा करावी, त्यामागची भावना सर्वात जास्त महत्त्वाची आहे। आपण मनोभावे पूजा केली तरीही आपल्याला या व्रताचं फळ नक्कीच मिळेल। तर या ठिकाणी मी देवीला वस्त्र, दागिने आणि देवीच्या डोक्यावरती चुनरी देखील ठेवलेली आहे। देवीला गजरे, हार, वेणी तुम्ही जे काही घेतलं असेल तर ते घालून घ्यावे। पहिल्या गुरुवारी आपण कलशासाठी जो नारळ वापरला आहे तोच नारळ आपल्याला शेवटच्या गुरुवारपर्यंत वापरायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मी समोरच आपल्याला विडा ठेवायचा आहे। त्यासाठी 2 पाने ठेवायची आहेत, जोडविड्याची पाने, त्यावरती खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी इतकं साहित्य ठेवायचं आहे। असा विडा ठेवायचा आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। पण त्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ स्नान घालून घ्यायचे आहे। एका ताम्हणामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आहे। त्यावरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्या विड्याच्या बाजूला ठेवायची आहे। तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी पण मांडू शकता। तर या ठिकाणी मी विड्याच्या बाजूला चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना केली आहे। सर्वात आधी आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत। गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अक्षता, 1 फूल अर्पण करायचं आहे। मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे। तुम्ही जर लक्ष्मीची मूर्ती घेतली असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीला पण आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे। इथे मी फोटो घेतला आहे, त्यामुळे तो आधीच स्वच्छ पुसून घेतला आहे। लक्ष्मीला पण हळदी कुंकू, अक्षता, 1 फूल अर्पण करायचं आहे। शक्य असेल तर कमळाचं किंवा लाल फूल अर्पण करा। माता लक्ष्मीला लाल फूल अतिप्रिय आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः। ओम श्री महालक्ष्मी नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तुम्ही असा एखादा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता। तसेच आपण जो कलश मांडला आहे त्याची पण हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे। त्याबरोबर देवीसमोर आपण जो विडा ठेवला आहे त्यावरती पण हळदी कुंकू, अक्षता, 1 फूल अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवणार आहोत। दूध साखर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही दूध साखर पंचामृताचा नैवेद्य पण दाखवू शकता। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। नैवेद्याबरोबरच पाणी पण ठेवायचं आहे। अशा प्रकारे सर्व देवी देवतांची पूजा करून झाल्यावरती आपल्याला महालक्ष्मी व्रतकथेचं पुस्तक वाचायचं आहे। आपण हे व्रत करत असताना आपल्याकडे श्री महालक्ष्मी व्रतकथेचं पुस्तक असणं गरजेचं आहे। या कथेशिवाय ही पूजा अपूर्ण आहे, त्यामुळे या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल। तसेच व्रतकथा आपल्याला वाचायची आहे किंवा ऐकायची आहे। हे पुस्तक पण आपल्याला पूजेमध्ये ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे। तसेच 5 प्रकारची फळे किंवा कोणत्याही प्रकारची 5 फळे आपल्याला नैवेद्यासाठी ठेवायची आहेत।
ही पूजा करत असताना आपण अगदी शांत चित्ताने एकाग्र मनाने ही पूजा करायची आहे। आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यात आपण जरी मनोभावे पूजा केली तरीही आपल्याला या व्रताचे फळ नक्कीच मिळते। मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे। अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे, धूपदीप ओवाळायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे। आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या लक्ष्मी समोर व्यक्त करायच्या आहेत। हे गुरुवारचे व्रत केल्यामुळे घरात सतत पूजा अर्चा होत असते, त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते आणि प्रामुख्याने यामुळे घरातील वातावरण बदलून सर्व गोष्टींची भरभराट होते। आरती करताना तुम्ही आधी गणपतीची आरती त्यानंतर लक्ष्मीची आरती म्हणू शकता। पुस्तकाच्या मागे सर्वात शेवटच्या पानावरती महालक्ष्मीची आरती दिलेली आहे, ती पाहून तुम्ही म्हणू शकता। अशा प्रकारे माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, कारण भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मी अपूर्ण आहे असे म्हणतात। त्यामुळे कोणत्याही लक्ष्मी पूजनानंतर भगवान विष्णूंची पूजा करणे हे अनिवार्य आहे। ज्या घरात विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीचा नेहमी वास राहतो। विष्णूंशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही, म्हणून ही पूजा झाल्यावर आपल्याला हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा विष्णूंचा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल। श्रीयंत्र, गजलक्ष्मी या वस्तू आपल्याला देवारात ठेवायच्या आहे। कलशातलं पाणी तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे। हे नारळ, त्यानंतर तांदूळ या वस्तू ज्या आहे या सगळ्या आपण पुढच्या गुरुवारी याच वापरायच्या आहे। ओटीचं सामान पण तुम्ही प्रत्येक गुरुवारी हेच ठेवू शकता, ते बदलायची गरज नाही आहे। फोटो वगैरे सगळ्या ज्या गोष्टी पुढच्या गुरुवारी वापरता येण्यासारख्या आहे त्या सगळ्या वापरायच्या आहे। फळ आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आपण ठेवला होता तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता। बाकी फुलं वगैरे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे आणि दर गुरुवारी याच्यातल्या ज्या वापरता येण्यासारख्या गोष्टी आहे याच तुम्हाला वापरायच्या आहे। तांदूळ सुद्धा हे खालचे जपून ठेवा, पेलच्या खालचे तांदूळ हेच तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची। तर आता तुम्हाला कळालं असेल की मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची आहे, अगदी सोपी आहे। मार्गशीर्ष गुरुवार जे आपण सुरू करतो पहिल्या गुरुवारी मार्गशीर्षच्या, तर त्याचं उद्यापन गुरुवारच्या मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारीच करायचं असतं। एकादशी असेल तरी तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही 3, 5, 7 स्त्रियांना किंवा कुमारिकांना बोलून त्यांना तुम्ही दूध, केळी, त्यानंतर ह्या ग्रंथाची एक प्रत हे तुम्हाला देऊन हळद कुंकू देऊन या व्रताचं तुम्ही उद्यापन करू शकतात। मी पण एकादशी आहे तरी पण मी शेवटच्या गुरुवारीच करणार आहे। समजा प्रत्येकाकडे थोड्याफार परंपरा वेगळ्या असतात, तुमची जी पद्धत असेल ती तुम्ही फॉलो करू शकता। किंवा काही स्त्रिया असं करतात, एकादशी आल्यामुळे पुढच्या महिन्याचा म्हणजे पौष महिना सुरू होतो त्या महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरी पण चालेल। तुम्हाला पूजा मांडणी सांगितली, कथा वाचायची आहे, सगळं काही करायचं आहे। एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू नका, भले उद्यापन करा पण तुम्ही उपवास जो आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी जसं आपण एकादशीचा सोडतो तसं तुम्ही सोडला तरी पण चालेल। पण याचं जे उद्यापन आहे ते तुम्ही एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही करू शकता। तुम्हाला नाही पटत हे तर तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी याचं उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल। तर बघा, अशी ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची, उत्तर पूजा कशी करायची, उद्यापन कसं करायचं, ही सगळी महत्त्वाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।